व्यासपीठाच्या माध्यमातून मनोहर धोंडेजी आणि गोपछडेजी अनेक सामाजिक कार्याबद्दल त्यांनी संकल्प केलेला आहे. त्यांनी केलेल्या संकल्पासाठी समाज बांधवाने धर्मगुरूंनी सुद्धा त्यांचे अवश्य पाठिंबा अवश्य देतील असा आपल्याला संपूर्ण विश्वास आहे. आणि आजचा हा कार्यक्रम अत्यंत सुंदर आणि आदर्श कार्यक्रम संपन्न झालेला आहे. गोपछडे साहेबांनी सोलापूर नगरीमध्ये आपण एक शिष्यवृत्तीचं वाटप कार्यक्रम बी ठेवलं होतं. प्राय काशीपीठाच्या माध्यमातून संपूर्ण भारतामध्ये सर्व प्रांतांमध्ये इंजिनिअरिंग आणि मेडिकल शिकणारे जे होतकरू विद्यार्थी असतात त्यांच्यासाठी आपण त्यांचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत शिष्यवृत्ती आपण देत असतो. जवळजवळ दर महिना 400-500 विद्यार्थ्यांना आपण शिष्यवृत्ती देत आहोत. हे माहीत झाल्यानंतर गोपछडेजींनी एक 25 लाख रुपये शिष्यवृत्ती निधीसाठी देण्याचा त्यांनी संकल्प केला होता. त्यांनी देण्यासाठी पुन्हा त्यांचे वचनबद्ध दाखविलेलं आहे. आणि या भागातील सर्व शिवाचार्य मी सांगू इच्छितो, तुमच्या भागामधले असं विद्यार्थी, ते मेडिकल आणि इंजिनिअरिंग शिकणारे विद्यार्थी जो मेरिटमध्ये पास होऊन फ्री सीट मिळवलेले असलेले विद्यार्थी असेल, त्यांचे आर्थिक परिस्थिती जरी ठीक नसेल असे विद्यार्थ्यांचे शिफारस करून जर आपल्याकडे पाठवून दिले तर आम्ही सर्व विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अवश्य देऊ असं या शुभप्रसंगी सांगून आजचा कार्यक्रम केलेले सर्व कार्यकर्त्यांना, कार्यक्रमात भाग घेतलेले समाजातील सर्व बांधवांना, मार्गदर्शन केलेले सर्व शिवाचार्यांना आणि आपले मोलाचे ओजस्वी वक्तव्य दिलेले मनोहर धोंडेंना, गोपछडेंना आणि सर्वांना शुभाशीर्वाद देऊन आम्ही आपले आशीर्वचन पूर्ण करीत आहोत. ओम शांती शांती शांती.